मॅजिक अकॅडमीवर आपले हार्दिक स्वागत आहे. तर बघूया आपण आज काय बघणार आहोत. याआधी आपण व्हिडिओमध्ये 111 नंतर 222 आता आपण 333 चा गुणाकार बघणार आहोत. जे विद्यार्थी किंवा जे माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आहेत त्यांनी ह्या थंबनेलचा व्हिडिओ बघून घ्या. त्याची लिंक मी खाली तुम्हाला देतो, ते बघून घ्या. तर चला तर आपण व्हिडिओ सुरुवात करूया. तर बघूया आपण 333 चा गुणाकार. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं हे गुणाकार करा, तुम्ही केले असतील. हे गुणाकार केला असेल तुम्ही 489 गुणिले 333, तर हे गुणाकार केला असेल तुम्हाला तर चुकलं असेल काही, तर आता तुम्हाला लक्षात येईल की काय चुकलंय. किंवा बरोबर आला असेल तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. जर केलं नसेल तर बघा आता 489 गुणिले 333 तर सिंपल गुणाकार आहे बघा. 333 तर लेफ्ट साइडला डावीकडून 0 घ्यायचं. इथं मी कर्सरनं दिलेलं आहे. लेफ्ट साइडला डावीकडून 0 डावीकडून 0 घ्यायचं. 489 खाली 333. बघा प्रत्येक संख्येसाठी वेगवेगळे नियम आहेत. फक्त हे 333 साठीच हा रूल आहे, कारण हा स्ट्रिक्स आहे, त्याच्यामुळं काळजीपूर्वक बघायचं. 489 गुणिले 333 थोडं मोठं आहे, काळजीपूर्वक बघा. ही 9 संख्या आहे, 9ची आपल्याला तिप्पट घ्यायची, म्हणजेच 9 गुणिले 3 9 त्रिक 27. 27 ला 7, इथं हातचे आले 2 पुढच्या संख्येच्या डोक्यावर आपण हातचे लिहिलेले आहेत. नंतर मग जी सेकंड स्टेप आहे, दोन संख्येची काय करायची, आपली बेरीज करायची. बघा दोन संख्येची बेरीज किती होती, 9 अधिक 8. 9 अधिक 8 किती होते, 17. 9 अधिक 8 किती होते, 17. 17 त्रिक 51. 17 गुणिले 3 51, 51 प्लस 2. त्याच्यामध्ये काय करायचे, प्लस 2 ऍड करायचे. 2 कुठले आहेत, कॅरी हातचे. 51 अधिक 2 किती होते, 53. 53 ला 3 हातचे आले 5. पुढच्या संख्येमध्ये आपण 5 लिहिलेले आहेत. नंतर जी सेकंड स्टेप आहे ती काय करायची, तिन्ही संख्येची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. 9 अधिक 8 अधिक 4. 9 अधिक 8 किती होते, 17. 17 अधिक 4 18 19 20 21. 17 अधिक 4 21. 9 अधिक 8 अधिक 4 21 गुणाकार येते. 21 गुणिले 3 21 गुणिले 3 63 येते. ज्याला पाठ असेल त्यांनी बघायचं, नाही तर 21 गुणिले 3 आपण सिंपल गुणाकार करायचा. 3 1 3 3 2 6. इथं 63 लिहिली आहे. आता आपण जी पहिली संख्या आहे 63 अधिक काय, पहिली संख्या किती आहे म्हणजे कॅरी हातचे आलेले. 63 अधिक 5 किती होते, 68. 68 ला 8 हातचे आले, या संख्येवर आपण लिहिलेले आहेत. इथे किती लिहिले, 6. हातचे किती लिहिले, 6. नंतर बघा 6 लिहिले. नंतर काय करायचंय बघा, आता 8 अधिक 9 9 अधिक 4 21. 21 गुणिले 3 63. 63 ला अधिक 5 68. 68 ला 8 हातचे आले 6 पुढच्या संख्येच्या डोक्यावर 4च्या वर. नंतर जी स्टेप 3 आहे, या दोन संख्येची बेरीज करायची. 8 अधिक 4. 8 अधिक 4 किती, 12. याला काय करायचं, तिप्पट गुणाकार करायचा. 8 त्रिक 24. हे सॉरी 8 अधिक 4 12. 12 त्रिक 36. 12 चा पाडा 3 पाय म्हणायचा. 12 1 जा 12. 12 2 जा 24. 12 3 जा 36. 36 प्लस 6 बघा, 36 अधिक 6. 36 अधिक 6 किती होते, 42. 36 प्लस 6 42. 42 ला 2 4 कॅरी. काय करायचे आपण इथं, 4 कॅरी करायची. कुठं, शून्याच्या वरे, 0च्या वरे. नंतर जी स्टेप आहे बघा, 3 स्टेप आपल्याला मिळाले. आपण इथं 2 इथं लिहिले, 4 काय केले आपण, कॅरी केले. नंतर मग 4 त्रिक 12. ठीक आहे. 4 3 जा 12. नंतर हे जे वरचे 4 आलेले ते 12 प्लस 4 16. बघा आपण इथं 16 लिहिलंय. 16 इथं लिहिलेले 16 28 37 आपलं ह्याचं उत्तर आलेलं आहे. आपण हे कॅल्क्युलेटरवर चेक करू शकतात. तर बघूया आपण कॅल्क्युलेटरवर चेक आपण करू शकतात हे कॅल्क्युलेटर बरोबर आहे का उत्तर. बघा
उत्तर बरोबर आहे. कॅल्क्युलेटर आपण चेक केलंय. 162 834 हे उत्तर आपल्याला याचं मिळालेलं आहे. बघा गणितामध्ये प्रॅक्टिस लागती. नुसतंच गप्पा गोष्टी करून किंवा बघून गणित होत नसतंय. त्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल. आता हेच गणित 489 गुणिले 444 गुणिले 555 बघू आपण. 400 आता हे जे मी तुम्हाला गणित देणार आहे ते गणित आपण करायचे. 487 गुणिले 333 हे गणित आपण करायचे. 533 गुणिले 333 गुणिले 333 नंतर कॉमा 699 गुणिले 333. आता मोठं गणित आहे करायचं. 589 गुणिले 333 नंतर 908 गुणिले 333 हे गणित तुम्ही करायचे मनाने तुम्ही घेऊन करू शकता आणि केल्यानंतर कॅल्क्युलेटरवर चेक करायचे. म्हणजे प्रत्येक गणित करायचे कॅल्क्युलेटर चेक करायचे. चुकले तर परत करायचे. गणित व्हिडिओ समजला नसेल तर डबल बघायचं. एक वेळेस बघा 10 वेळेस बघा. जर गणित समजत नाही तर वर बघा. बघा आता हेच गणित 489 गुणिले 444 बघा हेच गणित काय करायचं. 489 गुणिले 444 नंतर 489 गुणिले 555 म्हणजे 5 पट. 489 गुणिले 666 म्हणजे त्याला 6 पट. 489 गुणिले 777 नंतर 489 गुणिले 888 नंतर काय येईल 489 गुणिले 999. हे याची जी 9ची पद्धत ही आहे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. आपण ती बघून घ्या. 999 ची हे आपण इथपर्यंत करू शकतो. बघा हे खूप मोठे येतं पण तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा तुम्हाला हे येऊन जातील. तर हे गणित झाले. हे तुम्ही याचं गणित करायचे. हे बघा हे गणित पूर्ण करायचे. 487 333 नंतर हे करायचे 44. नंतर मी तुम्हाला जर व्हिडिओ बनवायचा असेल 444 तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा बनवा सर व्हिडिओ बनवा. पुढील व्हिडिओ बनवा असं सांगा. 444 555 66 मी बनवल. आणि कमेंट्स मध्ये मला सांगायचंय गणित सोडवले का नाही. सोडवायचे तरच तुम्हाला येतील गणित. तर ठीक आहे थँक्यू. तर बघा ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही नोट्स नसत्याला घेतल्या त्यांनी नोट्स घ्या. फक्त 99 रुपयाला नोट्स आहेत. किती रुपयाला 99 रुपीजला 99 रुपीजला नोट्स आहेत. फक्त कितीला 99 रुपीजलाच नोट्स आहेत. या नोट्स मध्ये तुम्हाला सगळं जे मी शिकवलंय ते तुम्हाला मिळून जाईल. हे माझा मोबाईल नंबर आहे 8793535694. याच्यामध्ये तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. मी तुम्हाला त्याच्या नोट्स देईल. माझं फोन पे स्कॅनर वेगळं आहे. मी तुम्हाला स्कॅनर टाकल. तुम्ही स्कॅनर टाकलं की 99 रुपीज टाकले की लगेच तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला नोट्स लगेच मी देईल. बघा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओला म्हणजे लाईक करा. लाईक केल्याला पैसे जात नाहीत. लाईक केल्यावर आमचा विश्वास वाढतो. आणि आपल्या ह्याचा फायदा दुसऱ्यांना होण्यासाठी शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असताल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल त्याचं. तर बघा मी जसं हे मॅथचं केले तसं मी तुम्हाला आणखीन पण व्हिडिओ बनवणार आहे जे अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त असते. ते मेमरी मेथडची व्हिडिओ बनवेल मी तुम्हाला. म्हणजे जे केलेला अभ्यास एकदम सोप्या पद्धतीनं कसा लक्षात ठेवायचा हे तुम्हाला मी तुम्हाला जसं सांगेल जसं 21 दिवसामध्ये तुम्हाला हे कोर्स सांगितलं की बाबा हे 21 दिवसात हे कोर्स येतो किंवा ह्या मॅथच्या स्ट्रिक्स आहेत. तसंच मी तुम्हाला या चॅनलवरतीच केलेला अभ्यास कसा लक्षात ठेवायचा, चांगले मार्क्स कसे पाडायचे, आपल्याला कसं काय करायचं, त्याच्यासाठी काय करावं लागेल हे तुम्हाला मी सांगल. जर त्याची व्हिडिओ बनवायचे असतील तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा की सर बनवा मॅथ ह्याचे व्हिडिओ. केलेला अभ्यास कसा लक्षात ठेवायचा त्याचाही मी बनवल. तर बघा तर तुम्ही हे मॅथ सोडवा. नुसतं मॅथ बघून होत नसते. तर परत एकदा तुम्हाला सांगतो मॅथची प्रॅक्टिस अत्यंत गरजेची असते. मॅथची प्रॅक्टिस करा. व्हिडिओ माझे जवळपास लहानच येतं. तर व्हिडिओ बघून गणित करा. जर समजले नसेल तर बार बार बघा आणि गणित करा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.